पांडुरंगाला प्रसन्न करायचं असेल तर टाळीने प्रसन्न करता येतात. त्या पांडुरंगाला प्रसन्न करायचं असेल तर धनाने प्रसन्न नाही होत, तो कीर्तीने प्रसन्न नाही होत. तो प्रसन्न होतो आपल्या भजनाच्या माध्यमातून वाजविलेल्या टाळ्यांनी प्रसन्न होतो. आणि म्हणून एक टाळीने त्या पांडुरंगाला आपण प्रसन्न करूया. जगी प्रगटला जो जगदेशी आला पुंडलिकाचा भेटी. जगी प्रगटला जो जगदेशी आला पुंडलिकाचा भेटी. भाऊन सेवा करी आपला हरी तो पहावी देवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. त्या विटेवरती परमात्मा उभा आहे. आजही त्या तो पांडुरंग पुंडलिकासाठी तर आहेच आहे, आपल्या प्रत्येकासाठी पण आहे. फक्त हो ती जी वीट आहेत ना ती सामान्य नाही. कोण आहे ती वीट? त्या विटेचं एवढं भाग्य. ती वीट कोण आहे? आपल्या इतिहासामध्ये वृत्रासुराची कथा येते. भागवतामध्ये जो वृत्रासुर आहे तो 6 स्कंदामध्ये तो नाही, दुसरा. तो वृत्रासुर ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला वृत्रासुराला इंद्राने मारलं, म्हणजे इंद्राने त्याचा वध केला म्हणून इंद्राला ब्रह्महत्या लागली. मग ब्रह्महत्या लागली, ब्राह्मणाचा वध झाला म्हणून इंद्राच्या संपूर्ण शरीरामध्ये छिद्र छिद्र पडली. तो खूप जळू लागला, खूप संताप आला त्याला, खूप कासावीस झाला. भगवंताकडे गेला, विष्णू नारायण यांच्याकडे, प्रभू मी खूप जळत आहे, काही दया करा. भगवंत म्हणतात वृत्रासुराचा तू नाश केला, ब्राह्मणाला तू मारलं, मग तुला हे भोगवावंच लागेल. म्हणजे कुठपर्यंत भोगवावं लागेल? तेव्हा देवाने सांगितलं की जोपर्यंत तुझ्या शरीराला माझ्या पायाचा स्पर्श होणार नाही तोपर्यंत तुझं जे शरीर जळत आहे ते थांबणार नाही. मग देवा लवकर तुमच्या पायाचा पदस्पर्श माझ्या शरीराला लवकर करा. भगवंत म्हणतात त्याच्यासाठी तुला वाट बघावी लागेल. अजून मी विठ्ठल नावाने जेव्हा येईल, पांडुरंग नावाने जेव्हा येईल तेव्हा माझे पदस्पर्श तुला लागेल. तू एक काम कर, दिंडीर वने लोष्टत्वं गच्छति. ही कथा स्कंद पुराणामध्ये पुंडलिक खंडामध्ये येते. आणि भगवंतांनी इंद्राला सांगितलं दिंडीर वने लोष्टत्वं गच्छति. दिंडीर नावाच्या वनामध्ये जा, माती होऊन जा, आणि मग त्या मातीच्या माध्यमातून तुझी वीट करण्यात येईल. त्या माध्यमातून मी तुझ्यावर उभा राहील. त्यानंतर तुझी जळत असलेली ही जी गात्र आहेत ती शांत होईल, तोपर्यंत होणार नाही. मग तो इंद्र मातीच्या रूपामध्ये पुंडलिकच्या घराजवळ राहिला. तिथं कुठंतरी वीट केली त्या मातीची आणि ती घरामध्ये होती. आणि इंद्र स्वरूपी वीट त्या पुंडलिकाने भगवंताला स्वागतासाठी भेटली. त्या विटेवर आजही परमात्मा आपला उभा आहे. अशा काळी यवनचा नाश केला. भगवान श्रीकृष्ण परत आले. त्यानंतर उद्धवजी यांनी व्रज गमन केलेलं आहे. त्यानंतर आता द्वारिकेची थोडी निर्मिती येथे करण्यात आलेली आहे. भगवंत मथुरेला राहिलेले आहेत. भगवंतांनी विश्वकर्माला आदेश दिलेला आहे. 48 कोश मध्ये द्वारिकेचं निर्माण केलेलं आहे. सर्व यादवांना घेऊन द्वारिकेमध्ये गेलेले आहेत. जे गोकुळवासी होते ते वृंदावनवासी झाले, जे वृंदावनवासी होते ते व्रजवासी झाले, जे व्रजवासी होते ते मथुरेवासी झाले, आणि आता मथुरेवासी जे होते ते द्वारिकावासी झालेले आहेत. द्वारिकेमध्ये सुंदर द्वारिकेचं निर्माण. आपण गेला असाल तिथे द्वारिकेला. या नगरीचं नाव द्वारिका का? कारण जेव्हा विश्वकर्मा यांनी 48 कोस मध्ये ह्या नगरीचं निर्माण केलं, सोन्याची नगरी, तेव्हा तिला पाहण्यासाठी सगळे निघाले. परंतु ती मायामयी नगरी अशी होती की कोणाला द्वार सापडत नव्हतं. म्हणजे दरवाजा कुठे आहे, दरवाजा कुठे आहे हे सापडत नव्हतं. दरवाजाला संस्कृत मध्ये काय म्हटलं जातं? द्वार.
मग सगळ्यांनी एकच उच्चार केला, द्वारम कुत द्वारका द्वारका. का म्हणजे कुत संस्कृतमध्ये, द्वारका द्वारम का त्याचा अपभ्रंशित झाला द्वारका. म्हणजे दरवाजा कुठे आहे? नगरी भयंकर आहे, चांगली आहे, मोठी आहे, परंतु या नगरीचा दरवाजा कुठे आहे असं म्हणत सगळे जेव्हा निघाले तेव्हा त्या नगरीचं नाव द्वारका पडलेलं आहे, जिला आपण द्वारिका असं म्हणतो. भगवंत तिथं राहू लागले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विदर्भ देशामध्ये कुंदनपूर नावाचं एक गाव, एक राज्य, तिथे भीष्मक नावाचा राजा राहत होता आणि त्या भीष्मकला शुद्धमती नावाची पत्नी होती. त्या भीष्मक आणि शुद्धमतीला 4 मुलं होती, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू आणि रुक्मकेश अशी 4 मुलं होती आणि एक मुलगी होती जिचं नाव होतं रुक्मिणी. उपवर झाल्यामुळे, मोठी झाल्यामुळे आई वडिलांना चिंता वाटू लागली की मुलीचं लग्न करायचं आहे, काय करावं लागेल. शोधखोळ चालू केली. रुक्मिणीचा जो भाऊ होता रुक्मी, तो घरामध्ये मोठा होता, कारभार सांभाळत होता. म्हणून शुद्धमती आणि भीष्मक या दोघांनी रुक्मीला बोलविलं, सांगितलं, बेटा तुझी बहीण मोठी झाली आहे, तिचं लग्न करावं लागेल, तुझ्या नजरमध्ये कोणी असेल तर सांग. तेव्हा रुक्मीने सांगितलेलं आहे की आई, माझ्या नजरमध्ये माझा एक मित्र आहे शिशुपाळ नावाचा, दंघोष पुत्र शिशुपाळ, आणि तो मित्र मला खूप आवडतो, माझा जवळचा जिवलग मित्र आहे. तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मी त्याला सांगतो. शुद्धमती आणि भीष्मक यांनी आंधळा विश्वास त्या रुक्मीवर केला, स्वतःच्या मुलावर केला. आजकाल लोक मध्यस्थीवर करताय आंधळा, परंतु ह्या कथेच्या माध्यमातून मला ते सांगायचं आहे, ठीक आहे मध्यस्थी असेल, परंतु आंधळा विश्वास करणं चुकीचं आहे. आजकाल असं होत आहे, दिसायला येतं की लग्न तर होऊन जातं, परंतु 10, 15, 20 दिवस झाले मग कुठंतरी त्रास सुरू झाला, मध्यस्थी काय म्हणून हात उंच करतो माहितीये का, मला तर असं की ते चांगलेच आहे सगळे, माझ्याशी तर चांगलेच बोलत होते, ती मुलगी पण चांगलीच बोलत होती, तो मुलगा पण चांगलंच बोलत होता, आणि म्हणून मला असं की चला बुवा चांगली आहे तर आपण केलं पाहिजे, असे मध्यस्थी बोलून हात उंच करतात. तो मध्यस्थी कोणीही असो, मध्यस्थीने सांगितल्यानंतर, ज्याप्रमाणे रुक्मीला सांगितल्यानंतर शुद्धमती आणि भीष्मक फसले, त्याचप्रमाणे आपणही फसू शकतो. सांगितल्यानंतरही तपास करणे अति आवश्यक आहे. आणि त्यामध्ये तपास करणे म्हणजे एक मुलगा असेल, तो जर का 5, 10, 15, 20 मुली पाहत असेल तर त्या मुलाच्या घरी कधीच आपली मुलगी देऊ नका. 5, 10, 15, 20 बघितल्यानंतर एकही नाही तुला आवडली, तिचे संस्कार बघ. आणि विवाहासाठी काय आवश्यक असतं ते मला उद्याच्या सत्रामध्ये तुम्हाला पूर्ण सांगायचं आहे. वर कसा असावा, कन्या कशी असावी, विवाह पद्धत काय असते, साखरपुडा काय असतो, अक्षता काय असतात, मंगलाष्टक काय असतात, तुम्ही जे मंगलसूत्र घालतात त्याचंही विवरण मी तुम्हाला उद्या सांगेल काय असतं. ते 7 पावलं असतात, त्याच्या समोर पतीने मागितलेल्या 7 पावलांसमोर पत्नीची वचनं काय 7 असतात तेही सांगेल. आता वेळ नाही, उद्या आपण ऐकू. भीष्मक महाराजा यांनी रुक्मीला सांगितलं. रुक्मी गेला. आपला मित्र जो होता शिशुपाळ, जो अतिशय राक्षस वृत्तीचा होता, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुण नव्हते, एवढंच तो रुक्मीचा मित्र होता. आणि म्हणून त्याने मित्राला सांगितलंय, मित्रा तुझी इच्छा असेल तर माझी बहीण आहे रुक्मिणी, तिचं पाणी तू ग्रहण करशील का, तिला स्वीकारशील का. शिशुपाळ म्हणे, हो ठीक आहे, तू म्हणत असेल तर मी स्वीकारायला तयार आहे. परंतु आता रुक्मिणीला कोणीही विचारलं नाही. नक्की पण झालं, मुहूर्त पण काढण्यात आलं की ह्या मुहूर्तावरती लग्न होईल. बस 2 दिवसानंतर विवाह आहे. आणि रुक्मिणीला कळालं की माझा विवाह शिशुपाळच्या सोबत नक्की केलेला आहे. रुक्मिणीने स्वतःच्या आईला बोलवलं घरामध्ये, दरवाजा बंद केला. आईला म्हटलं, आई माझा विवाह तुम्ही नक्की केला, मला विचारलं पण नाही. आई म्हणते, एवढी घाई झाली की विचारण्याची वेळच नाही मिळाली बेटा, पण माझा विवाह आहे तो, मला ज्याच्या समवेत आयुष्य घालवायचं आहे, त्याच्या समवेत आयुष्यभर जगायचं आहे, तो कोण आहे, कसा आहे, काय करतो, त्याचे गुण काय, हे मी समजलं पाहिजे. आणि हे बरोबर आहे, ज्याच्या समोर संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे तो कसा आहे, तो स्वभावाने कसा आहे, त्याच्यामध्ये संस्कार आहे किंवा नाही, तो व्यसनी आहे की कसा आहे, हे जाणणं खूपच आवश्यक आहे, मुलीसाठी पण आणि आई वडिलांसाठी पण. परंतु मगाशी एक वेळा मी सांगितलं की आई वडील स्वतःच्या स्वार्थासाठी मुलीला अगदी कुठेही पाठवतात.
तुमचं फक्त एक प्रतिष्ठा जोपासायला पाहिजे. आम्ही मोठे होतो म्हणून मोठ्याच्याच घरी आम्ही पाठवली. सुखदेवजी म्हणतात की राजन, रुक्मिणीला खूप दुःख झालं, दरवाजा बंद केला. आई तर गेलीच गेली. आईने सांगितलं, बेटा आता जाहीर झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे, आता आपण नाही नाकारू शकत हे स्थळ, सगळ्यांना माहिती आहे. दरवाजा बंद केला. समोर कृष्णाची मूर्ती होती, तिच्या समोर बसलेली आहे रुक्मिणी आणि सुंदर एक पत्र हातामध्ये घेतलं आहे. जेव्हापासून लहानपणापासून नारदजींनी सांगितलं होतं की जगामध्ये सर्व गुण संपन्न जर कोणी असेल तर तो कृष्ण आहे, द्वारिकाधीश आहे, तेव्हापासून ठरवलं होतं रुक्मिणीने लग्न करेल तर त्याच्याशीच करेल. एक पत्र लिहिलेलं आहे, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम ते. 7 श्लोकांचं आहे. त्या भाषेमध्ये त्याला प्रेमपत्र म्हटलं जातं, संस्कृतमध्ये आहे. आजकालचे प्रेमपत्र नाही बरं का, काहीच नसतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये लिहिलेलं होतं, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम ते. अरे काना, तुझी भुवन सुंदर, शृण्वताम ते गुण, तुझी गुण मी ऐकलेली आहेत, तुझी कीर्ती मी ऐकलेली आहेत आणि म्हणून तेव्हापासून ठरवलं आहे की लग्न करेल, तुझ्याशीच करेल. पत्र लिहिलं, परंतु पत्र पाठवायचं कसं? महाराष्ट्र कुठं, विदर्भ आणि कुठं द्वारिका, 1000 किलोमीटर पेक्षा जास्त. तोवर एक सुदामदेव नावाचे ब्राह्मण आलेले आहेत आणि त्या सुदामदेव नावाच्या ब्राह्मणाला ते पत्र दिलं. ब्राह्मण तेथून निघाला, डोळे बंद केले, भगवंताच्या मायेने द्वारिकेला पोहोचला. द्वारिकेमध्ये ते पत्र हातामध्ये दिलं. भगवंतांनी ते पत्र वाचलेलं आहे आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं आहे, मी यायला तयार आहे, मी वाटच बघतोय. भगवंत यांनी दारुकला सांगितले, दारुक तू रथ तयार कर. बलरामला सांगितलेलं आहे, बलराम भैया रुक्मिणीचं पत्र आलंय आणि मी गेलं पाहिजे, तिची इच्छा आहे म्हणून मी गेलं पाहिजे. बलरामजी म्हणतात की तुला माहिती आहे ना तिचा भाऊ कोण आहे? म्हणे हो, रुक्मी आहे. मग तो तुला परत नाही येऊ देणार. मग कृष्ण म्हणतात, तुम्ही माझे मोठे भाऊ काय कामाचे? मी रुक्मिणीला आणतो, तुम्ही त्याला सांभाळा. त्याच्याशी काही युद्ध करायचं असेल, काय करायचं असेल, भानगड करायची असेल ते तुम्ही करा. नातेवाईक कुठंतरी कामी आले पाहिजे ना. मग काय सगळं नवरदेवाने करायचं? मी फक्त पळवून आणेल, बाकीचं तुम्ही करायचं. बलरामजी म्हणतात, ठीक आहे बाबा, तू जा, तुझ्या मागे मागे आम्ही येतो. भगवंतांनी रथ घेतला आणि दारुकला घेतलेला आहे, सुदामदेव ब्राह्मणाला घेतलेला आहे. रुक्मिणीच्या परिवाराची एक विशिष्टता होती की ज्या मुलीचं लग्न आहे त्या लग्नाच्या आदल्या दिवशी ती मुलगी भवानी मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असायची. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं रुक्मिणीने, कृष्णा, आमच्या घराचा हा एक व्यवहार आहे, प्रणालिका आहे. त्याच पद्धतीने मी सुद्धा दर्शन करण्यासाठी जेव्हा जाणार तेव्हा भवानी मातेच्या मंदिरासमोर तुला यायचं आहे. आजकाल मोबाईल मध्ये मेसेज टाकला जातात, कुठं यायचंय, कुठं थांबायचं, कोणती गाडी पकडायची, काय करायचंय. तो विषय मला घ्यायचा नाही, आता वेळ नाही. रुक्मिणीने पत्रामध्ये लिहून दिलं होतं, भवानीच्या मंदिरासमोर यायचं, मग मी तुझ्या बरोबर येईल. सकाळची वेळ आहे, ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी भवानी मातेच्या मंदिरामध्ये जायचे ठरवलं आणि सखींसोबत आता रुक्मिणीजी निघालेले आहेत. भगवंत सकाळ झाली, ब्राह्ममुहूर्तामध्ये तिथून इथपर्यंत पोहोचलेले आहेत रथ घेऊन. आणि जात असताना रुक्मिणी जाते आहे, बघते की अजूनही तो कृष्ण दिसत नाही. दर्शनासाठी गेलेले आहेत. भवानी मातेने आशीर्वाद दिला आणि सांगितलेला आहे, रुक्मिणी चिंता करू नकोस, तुझी भक्ती निश्चळ आहे, तुझं प्रेम आहे त्या कृष्णावरती, म्हणजे तो कृष्ण तुला घेण्यासाठी नक्कीच आलेला आहे. रुक्मिणीने पूजा केली आणि बाहेर निघालेली आहे. मंदिराच्या ज्या पायदंडे आहेत, पायऱ्या आहेत, ते उतरत आहे आणि त्याच वेळी समोरून एक रथ धावत येताना दिसलेला आहे. रुक्मिणीला खूप बरं वाटलं आणि रथ हा जवळ आला. रुक्मिणीच्या हातामध्ये जे पात्र होतं, जे पूजेचं ताट होतं, ते सखीच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि बस त्याच वेळी दोघं हात उंच केले आणि म्हटलेलं आहे, द्वारकाधीश, आजपासून हे संपूर्ण जीवन तुझ्या नावावर आहे रे द्वारिकाधीश. चल लवकर ये आणि लवकर मला तुझ्या घरी घेऊन जा, आता मला इथं करमत नाही. भगवंत आले धावत धावत, रथावरनं उडी मारली खाली, रुक्मिणीला खांद्यावरती घेतलेलं आहे, पुन्हा उडी मारलेली आहे रथावरती. आणि दारुकला म्हटलेलं आहे, दारुक चल मग आता लवकर द्वारिकेला, तिथं यज्ञ मंडप तयार होतोय विवाहाचा. भगवंत निघाले. भगवंत जेव्हा निघाले तेव्हा एका शास्त्रात असं सांगितलं की कृष्णांनी विचार केला की मी रुक्मिणीचं अपहरण करतोय, तर उद्याच्या दिवशी असं समजायला नको लोकांना, किंवा लोकांनी मला म्हणायला नको की कोणाला माहीत न करता कृष्ण पळाला. आणि म्हणून भगवंतांनी आपला जो शंख होता पांचजन्य, तो पांचजन्य शंख वाजविला आहे. त्यावेळी रुक्मिणी, शिशुपाळ आदी जे काही मंडपामध्ये होते, लग्नाची तयारी करत होते, त्या सगळ्यांना कळालं
अरे हा शंख तर कृष्णाचा आहे. इथे कृष्णाचा शंख कसा वाजला? तो वर एक धावत धावत आला, म्हणे महाराज द्वारिकाधीश आले आणि त्यांनी रुक्मिणीला अपहरण करून नेलेलं आहे. त्याच वेळी रुक्मी अधिक शिशुपाळ अधिक सर्वचे सर्व आपापले शस्त्र घेऊन कृष्णाच्या मागे धावू लागलेले आहेत. समोरून बलरामजी आलेले आहेत. बलराम भैयाने सांगितलं आहे, काना तू जा द्वारिकेला, या सगळ्यांना मी सांभाळतो. आणि मग द्वारिकेला गेलेले आहेत. त्यानंतर बलराम भैया आले, त्यानंतर ब्रह्माजी आले, शंकर आले, सर्व देव आले, अप्सरा आल्या, देव्या आल्या, मनुष्य आले, ऋषी आले आणि द्वारिकेमध्ये सुंदर विवाह सोहळा झाला. भगवंताचं लग्न लागलं, भगवंताचा विवाह झाला. आपण आता तो विवाह इथं संपन्न करूया. द्वारेवर आपले द्वारिकाधीशच्या रूपामध्ये पण आलेले आहेत. पुढचा कार्यक्रम शास्त्रीजी. वाजिंत्र वाद्यासहित नवरदेव ठाकूरजी महाराज गेटवरती आलेले आहेत. टाळ्यांचा गजर करूया. द्वार पूजन आधी होणार, तरी द्वार पूजन करणाऱ्या महिला त्या द्वारवरती उपस्थित आहेत. तरी त्यांनी तिथे द्वार पूजन करायचं आहे आणि लवकरात लवकर आमच्या नवरदेवाला आतमध्ये पाठवायचं आहे. तरी आपण इथे लग्नाचे काही गीत आहेत तोपर्यंत ऐकूया. द्वार पूजन होईल तोपर्यंत स्वयंसेवकांना विनंती, त्यांनी नवरदेवाला लवकरात लवकर मंडपमध्ये आणायचं आहे. जे आपल्या जागेवर बसले आहेत, पुरुष महिला मुलं मुली सगळे, कोणीही आपली जागा सोडायची नाही. ऐसे वर को कहाँ वरूं जो जन्मे और मर जा, बरवरिए गोपाल जू जसो छुड़लो मर जा. ओ मुझे अपनी ही दुल्हन बना ले, शाम तेरी